बिहारमध्ये झालेल्या आताच्या निवडणुकांच्या निकाल पाहून तुम्हाला तर समजले असेल की लोक किती फुकट खाऊ आहेत. निवडणुकांच्या तोंडाला अशी स्कीम आणायची की त्याच्याने लोकांना डायरेक्ट बेनिफिट होईल, म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे टाकायचे, किंवा महाराष्ट्रामध्ये आणलेल्या स्कीम सारखी स्कीम आणायची, लाडकी बहीण योजना, ज्याच्याने हे लिगली लोकांना घुस देत आहेत त्यांना मतदान करण्यासाठी. लोकांना एवढी कशी अक्कल नसेल की 1500 रुपये आणि 2000 10,000 रुपयांसाठी ते विकले जातात. 5 वर्षापर्यंत यांना काहीच बोलता येणार नाही. आता त्याच्यात या पक्षांची पण चूक नाहीये. लोकांना तेवढं समजत नसेल तर लोकांची बुद्धी कुठे आहे? सगळी विकाऊ व्यवस्था झालेली आहे. सगळ्या लोकांना फुकटचं पाहिजे फक्त बस. फुकटाच्या मागे धावण्यामागे हे सगळे राजकारणी सगळं बर्बाद करून ठेवतील. तर म्हणतो याच्यात पक्षांची काही चूक नाहीये. लोकांना एवढी अक्कल नसेल त्यांच्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे तर त्यांना समजावून काहीच उपयोग नाही. आता येत आहेत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका. पैसे खायला तयार राहा आणि ज्या पक्षाचे पैसे भेटले त्याला निवडून आणा. बस एवढंच काम तुम्ही करायचं. आता बोलायचं नाही. बोलून काही होणार नाहीये. तुमच्या बोलल्याने कुणाला काही फरक पडत नाही, कारण तुम्ही बिकाऊ झाले आहेत. माझ्या बोलण्याचा जर तुम्हाला राग येत असेल तर आपल्यात बदल करा. आपण तशा प्रकारचे बनू नका. आता सुधरा.